नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 17 सप्टेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आचार्य देवव्रत. तर आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नुकतीच शपथ घेतली आहे. ओके, तर बघा, आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल बनले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, 4. तर भारताने एकूण 4 पदके जिंकली आहेत. ओके, कोणत्या स्पर्धेमध्ये? तर त्याचं नाव आहे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. थोडीशी माहिती पाहूयात बघा विद्यार्थी मित्रांनो. या स्पर्धेचं ठिकाण आहे लिव्हरपूल, इंग्लंड. म्हणजे लिव्हरपूल या ठिकाणी इंग्लंड या देशामध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. ओके, 4 ते 14 सप्टेंबर 2025 या दरम्यान ही स्पर्धा झाली आहे. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न आहे, जागतिक ओझोन दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 16 सप्टेंबर. तर दरवर्षी आपण 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा करतो. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. ओके, बघा, हा जो दिवस आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाने 1994मध्ये जाहीर केला आणि 1987मध्ये केलेल्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या ऐतिहासिक कराराची आठवण म्हणून हा दिवस साजरा करतो. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे, झिरकॉन हायपरसॉनिक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, रशिया. तर रशियाने झिरकॉन या नावाचे हायपरसॉनिक मिसाईल विकसित केले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघा, झिरकॉन हे जे मिसाईल आहे ते रशियाचे एक हायपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकतेच जगातील पहिली डिस्कॉर्ड प्लॅटफॉर्मवर निवडणूक कोणत्या देशाने केली आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नेपाळ. तर नेपाळ या देशाने नुकतीच डिस्कॉर्ड या प्लॅटफॉर्मवर जगातील पहिली निवडणूक केली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण. जनरेशन झेड या युवा आंदोलनाने यूथ अगेन्स्ट करप्शन या डिस्कॉर्ड सर्व्हरचा उपयोग करून चर्चा, मतदान व मतदारांची सहभागिता वाढवली आहे. ओके, म्हणजेच या प्लॅटफॉर्मवर त्यांनी निवडणूक घेतली आहे. ओके, तर बघा, त्यातून सुशीला कार्गे या माजी मुख्य न्यायाधीश यांचा अंतरिम पंतप्रधान म्हणून नामांकन करण्यात आले होते. ओके, आणि त्यांचं विजयी पण झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, सध्याच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान नेपाळच्या ज्या आहेत त्यांचं नाव आहे सुशीला कार्की. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विकास पाटील. ओके, तर विकास पाटील हे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहेत. ओके, तर बघा, बघूयात आपण थोडीशी माहिती. बघा, हे जे 99वे मराठी साहित्य संमेलन आहे ते महाराष्ट्रातील सातारा येथे होणार आहे आणि 1 ते 4 जानेवारी 2026 रोजी हे साहित्य संमेलन आयोजित होणार आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले आहे? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ. तर केरळ हे राज्य नुकतेच भारतातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनले आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा,
सप्टेंबर 2025मध्ये कुवेत या देशामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए परिमिता त्रिपाठी. तर परिमिता त्रिपाठी यांची नुकतीच कुवेत या देशामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 आहे, नुकतीच भारत आणि कोणत्या देशादरम्यान समुद्री सुरक्षा वार्ता झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नॉर्वे. तर भारत आणि नॉर्वे या 2 देशादरम्यान नुकतीच समुद्री सुरक्षा वार्ता झाली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा, नुकतीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोठे महिला सशक्तीकरण संमेलनाचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तिरुपती मध्य प्रदेश. तर बघा मध्य प्रदेशमधील तिरुपती या ठिकाणी नुकतेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सशक्तीकरण संमेलनाचे उद्घाटन केले आहे. ओके, तर बघा याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पार्लमेंटरी अँड लेजिस्लेटिव्ह कमिटी ऑन एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन या राष्ट्रीयस्तरीय महिला सशक्तीकरण संमेलनाचे उद्घाटन तिरुपती आंध्र प्रदेश येथे केले आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवायची आहे तुम्ही. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.